सर्वांना सस्ने जय महाराष्ट्र. राजारामपुरीच नव्हे तर कोल्हापूर शहरामध्ये रस्त्यांची कामाला सुरुवात झालेली आहे. रस्ते पूर्णत्वास जात आहेत. इलेक्शनच्या पूर्वीच राजारामपुरीमध्ये देखील भरपूर निधी आला आणि रस्ते मंजूर झाले. आम्हाला आनंद आहे. रस्ते झालेच पाहिजे. फक्त राजारामपुरी नव्हे तर शहरातले रस्ते झाले पाहिजेत. आणि सर्वच 81 नगरसेवकांची मागणी हीच आहे की शहरातील विकास व्हावा. आणि पहिल्याच सभागृहामध्ये आम्ही सर्वांनीच सांगितले प्रशासकांना की हे रस्ते होत असताना त्याचपूर्वी आधी तुम्ही ड्रेनेज लाईन आणि पाण्याच्या लाईन्स हे काम पूर्ण करून घ्या, जेणेकरून जे रस्ते होतील ते पुन्हा खोदले जाणार नाहीत आणि जो निधी आहे तो वाया जाणार नाहीत, कारण परत एकदा तो खर्च होणार. महत्त्वाचा मुद्दा हा की राजारामपुरीमध्ये देखील मी म्हटलं तसं निधी मंजूर झाला, आनंद झाला. रस्ते बरेच वर्षांनं होत आहेत. 2016 साली रस्ते झाले होते आणि त्यानंतर 2017 साली अमृत योजना मंजूर झाली. आणि ह्या अमृत योजनेमध्ये राजारामपुरीतले प्रमुख 4 रस्ते जे की राजारामपुरी मेन रोड, बस रूट, कॅसल रोड आणि बापट मार्ग, ह्या मार्गामध्ये अमृत योजनेतून ऑलरेडी त्यावेळी लाईन्स पाण्याच्या मंजूर करून घेतल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच पद्धतीनं ह्या लाईन्स टाकल्यामुळे शाळा नंबर 9ची जी टाकी आहे ती 18 लाख लिटर कॅपॅसिटीची होती, ती त्या योजनेमध्ये कमी केलेली 9 लाख लिटर केली. का कॅपॅसिटी कमी ह्यासाठी केली की मोठ्या पाईपलाईन्स टाकल्या जातील आणि डायरेक्टली सायबरवरून त्यांना पाणी पुरवठा होईल. पण असं असताना आता रस्ते केले जात आहेत आणि त्याच्याखाली पाईपलाईन्स आणि ड्रेनेज लाईन्स नाहीत. वारंवार 2017 पासून आमची ही मागणी आहे, आजची नाही. रस्ते मंजूर झाले त्या दिवसापासून आजतागायत आम्ही तेच बोलतोय की आधी पाईपलाईन्स टाका, पाणी लाईन्स टाका, पण त्या अजूनही झालेल्या नाही आहेत. आधी रस्ते करा, शहरातले रस्ते पूर्ण करा, पण त्याआधी मंजूर असलेल्या टेंडरमध्ये मंजूर असलेल्या लाईन्स तुम्ही करा. हे टेंडर आमच्याकडे आहे अमृत योजनेचं, यामध्ये त्या लाईन्स मंजूर आहेत राजारामपुरीमधल्या, आणि हे तुम्ही करत नाही आहे आणि तुम्ही डायरेक्ट रोड करताय. याला काही अर्थ नाही. जनतेचा पैसा वाया घालवू नका. मंजूर असलेला निधी आहे, त्याला परत निधी मिळणार नाही आहे आणि ऑलरेडी मंजूर असल्यामुळं परत त्याची प्रोव्हिजन भविष्यात होणार नाही आहे. हा सगळा लोड किंवा हा सगळा त्रास राजारामपुरीतल्या नागरिकांना होणार आहे. पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे, सुरळीत राहणार नाही आहे. माझी जबाबदारी आहे एक नागरिक म्हणून आणि नगरसेविका म्हणून, जो विश्वास नागरिकांनी मला दिलेला आहे, मी प्रशासकाकडून ह्याचा पाठपुरावा करून आधी पाईपलाईन तुम्ही टाकून घ्या आणि मगच रस्ते करा. ही कळकळीची विनंती आम्ही सारखी वारंवार केलेली आहे. पण आता इशारा आहे शिवसेनेच्या वतीनं मोठं आंदोलन करू जर ह्या लाईन्स टाकल्या नाहीत तर. आगामी काळात काय भूमिका राहणार आहे? हां, मी तेच म्हणाले की आमच्या सगळ्याच नगरसेवकांची इच्छा आहे की आधी ड्रेनेज लाईन आणि पाईपलाईन घ्या आणि तरच मगच हे रस्ते करा. पण रस्ते तसे आधीच केले जात आहेत, तर तुम्ही आधी रस्ते करा, लाईन्स टाका, मग रस्ते करा. अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून एक उग्र आंदोलन आम्ही छेडू आणि ते रस्ते तुम्हाला, पाईपलाईन्स तुम्हाला टाकाव्याच लागतील. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी गरजेचा असतो तो पाया भक्कम असणं. त्यांच्या स्वप्नांना हसत खेळत योग्य तो आकार देण्यासाठी आणि सुसंस्कारांसोबतच मनोरंजनातून शिक्षणाची ओळख करून देण्यासाठी आजच निवड करा अंकुर प्ले स्कूल. प्रशस्त ग्राउंड, ऍक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन, ऑलिम्पियाड, अबॅकस सारख्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन, आठवड्यातून एकदा टेस्ट, मनोरंजनातून शिक्षण हे तर आहेच, पण योगा, डान्स, लाठीकाठी, लेझिम तसेच संस्कार वर्गही आम्ही मुलांसाठी भरवतो. सीबीएसई आणि सेमी माध्यम असे पर्याय उपलब्ध असलेली, सीसीटीव्हीच्या सुरक्षित वातावरणात आणि तज्ज्ञ शिक्षक वृंद लाभलेली अंकुर प्ले स्कूल. फक्त मुलांसाठीच नव्हे तर पालकांसाठीही विविध कार्यक्रमांचं आयोजन, तसेच धावपळीच्या जगामध्ये मनाचं आरोग्य टिकवण्यासाठी मुलांना मेडिटेशन शिकवणारी एकमेव स्कूल. आपल्या पाल्यामधील सुप्त गुणांना ओळखून त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आजच ऍडमिशन घ्या अंकुर प्ले स्कूल. प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजी, लवकरच डे केअर सेंटरही पालकांच्या सेवेत. अंकुर प्ले स्कूल, साने गुरुजी बस स्टॉपच्या मागे, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर.